नमस्कार शेतकरी मित्रांनो, हलगगिरी सोल्युशनच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी तन्मय भोसले। आज आपण पॉवर विडर बघणार आहोत। पॉवर विडर कोणता तर किसान क्राफ्टचा। किसान क्राफ्ट मध्ये 9 HP चा पॉवर विडर आहे। 408D म्हणून मॉडेल येतं। तर सेंटर रोटरीचा असा मॉडेल आहे, म्हणजे यातून तुम्ही आलं भर लावणे, चिखलणी, बांगलणी, कोळपणी अशा अशा सगळी कामं करू शकता। तर आता आपण हा नवीन ट्रॅक्टर आहे। बॉक्स पॅकिंग पासून फोडल्यापासून कस्टमरला डिलिव्हरी देईपर्यंत पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही आता 9 HP चं इंजिन आपण बाहेर काढणार आहे। यात तुम्ही बघू शकता सेंटर रोटरी मॉडेल येते। सेंटर रोटरी मध्ये तुम्हाला शाफ्ट येणार। हे तुम्ही भाताला परत भाताच्या सड वगैरे काढणं, चिखलणी, बांगलणी करायसाठी वापरू शकता। टायर बघू शकता तुम्ही। टायर मध्ये कसं आलंय, आता सॉलिड मध्ये रबर टायर आलाय, त्यामुळे पंक्चर वगैरे होणे अशी काही भानगड होत नाही। आणि 32 mm ची पाईप येते त्याला। त्याचबरोबर एअर क्लीनर येतो, चांगल्या क्वालिटीचा एअर क्लीनर पण येतो। त्याचबरोबर ऊसासाठी तुम्हाला शाफ्ट देते कंपनी। बघू शकता तुम्ही, ऊसाला वगैरे ह्याला आपण ब्लेड जोडून परत ऊसासाठी वापरू शकतो। त्याचबरोबर ही बघा, अशा टाईपचं ब्लेड येतं ऊसाचा बांगलणी वगैरे करायला किंवा ऊसात वगैरे भर लावायसाठी। कशी जोडायची ती बघूया। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता हँडल आता आपण जोडणार आहे। हँडल आपला ऍडजस्टेबल मध्ये येतो, तुम्ही वर खाली कसाही हँडल करू शकता। हँडल कसा जोडायचा ती पण बघून घ्या। या पद्धतीने नट येतो त्याला। त्या पद्धतीने इथं बघा, जोडायसाठी तुम्हाला म्हणजे पाण्याची पण गरज पडत नाही, हातानेच तुम्ही आवळू शकता, डील करू शकता। यासाठी कंपनीने सोपी पद्धत दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आपण चाक कशी जोडायची ती पण दाखवणार आहे। तर मशीन वर उचलायचं थोडस, आणि चाक जोडायसाठी बघा इथे होल दिलेले आहेत। ही बरोबर होलात ह्या मॅच करून या पद्धतीने पिन असते, पिन ह्या होलात टाकून त्याला आरपिन ही लावायची असते, लॉक करायचं असतं। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने चाक काढणे घालणे ही पण पद्धत काय कंपनीने लय किचकट दिलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना काय त्रास होणे असा काही विषयच नाही। बघू शकता आपण आता ही मागची डीप पट्टी जोडतोय। तर डीप पट्टीला काय येतं, एक मोठी पिन दिलेली असते कंपनीने। ते पिन फक्त ह्यात घालून खाली आरपिन टाकायची, त्याला लॉक करायचं, एवढंच आहे। त्यात काय लय असं मोठं काम नाही। ह्या डीप पट्टीचा उपयोग असा असतो की डीप पट्टीमुळे काय होतं, जेवढी तुम्ही डीप पट्टी खाली सोडाल तेवढा रोटर वर राहणार, आणि जेवढी तुम्ही डीप पट्टी वर घ्याल तेवढा रोटर खाली लागणार। ह्यासाठी डीप पट्टीचा उपयोग होतो। यात होलची ऍडजस्टमेंट दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यामुळं असं काय लय मोठं सेटिंग नाही मशीनला। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया टायर वरचं मडगाड कसं जोडायचं। मडगाड जोडण्यासाठी कंपनी पट्टी देते बघा। ही एक पिवळी पट्टी, ही मोठी पट्टी आपण पुढच्या साईडला बसवतो, आणि पिवळी पट्टी ही छोटी, ही तर 2 नट येतात खाली, या 2 नटात मागच्या साईडला बसते। जेणेकरून काय होतं, मडगाड तुमचं मागे या मागची नट इथे आवळू शकता, आणि पुढच्या नटांसाठी इथे होलं दिलेले आहेत बघा कंपनीने। तर हे आपले कांबळे मिस्त्री आहेत, हे आता जोडतायत। आपण त्यांच्या बरोबरच जोडू, म्हणजे आपल्याला पण कळेल, मी कट करतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता 3 नटामध्ये पत्रा आपण मागच्या साईडला फिट केलाय, पुढच्या साईडला 2 नट राखलेत। ही पट्टी 2 नटामध्ये इथे ऍडजस्ट होते। तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही मडगाड पुढे मागे ऍडजस्ट करू शकता। कंपनीने होल मोठे दिलेले आहेत त्यासाठी। या साईडचा पण तुम्ही बघू शकता, या साईडचा पण पत्रा आपण फिट केलेला आहे। आता ह्या पत्र्याला साईडने एक दुसरं एक मडगाड येतं वेगळ्या पद्धतीचं, ते एक साईडने बसतं। त्याचं पण तुम्हाला सांगतो मी व्यवस्थित, काय विषय नाही, गडबड काही कसलीच करणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, आता बघू शकता साईडला पत्रा जोडतोय आपण। साईडचा पत्रा पण 3 नटात फिट होतो आपला। नट वगैरे सगळी कंपनी तुम्हाला देते, ती पिशवी तुम्ही बघू शकता तिथं।
सगळ्या प्रकारची पूर्ण मशीनला जेवढी नटं लागतात सगळी तुम्हाला कंपनीत एकाच पिशवीत मिळतात. त्यात आता ही तीन नटांमध्ये हा पत्रा पण बसतो. दोन्ही साईडला येतो हा पत्रा. जर गरज असली तरच हा पत्रा आपण लावतो, नाहीतर मग कस्टमरच्या ह्याच्यावर की लावायचा का नाही. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण मशीन सगळं जोडून झालेलं आहे. आता ऑइल टाकण्याचं तुम्हाला सांगतो. आता हे इंजिन मध्ये ऑइल टाकतोय आपण. इंजिन मध्ये ऑइल टाकतोय 20W40 इंजिन ऑइल आहे. इंजिन ऑइल 1700 मिली इंजिनला फक्त टाकायचं असतं. 1700 मिली ऑइल इंजिन ऑइल 20W40 इंजिन मध्ये टाकायचं. आणि मागचा जो सेंटर गिअरबॉक्स येतो त्या सेंटर गिअरबॉक्सला 2.5 लिटर ऑइल लागतं. 90 नंबरचं गिअर ऑइल 2.5 लिटर, ते पण तुम्हाला दाखवणार आहे टाकताना. हे बघा, आता आपण 1 लिटर टाकलेलं आहे. अजून 700 मिली टाकून हे बंद करणार आणि त्याच्यात 2.5 लिटर ऑइल टाकणार आहे. 2.5 लिटर ऑइल कोणतं टाकायचं तर 90 नंबरचं गिअर ऑइल टाकायचं. पुन्हा पुन्हा का सांगतोय तर माणसं त्यात कन्फ्यूज होतात. 140 नंबर 90 नंबर यात कन्फ्युजन होती. आणि इंजिन ऑइल मध्ये पण 20W40 आणि अनेक आहेत वेगवेगळे, पण ट्रॅक्टरला आपण 20W40च वापरतो आणि गिअर ऑइल 90 नंबरच वापरतो. शेतकरी मित्रांनो, आता बघूया मागच्या गिअरबॉक्स मध्ये ऑइल टाकायचे. 2.5 लिटर ऑइल लागतं. आपण 1 लिटर पहिल्यांदा टाकतोय. 90 नंबरचं ऑइल येतं गिअरसाठी मागच्या गिअरबॉक्सला. तर आता पुढच्या ह्याच्यात आपण अजून 1.5 लिटर ऑइल टाकू. मग मशीन त्यानंतर आपण डिझेल टाकून चालू करू. मग तुम्हाला मशीन चालू वगैरे करतानाच पण सगळं व्यवस्थित सांगतो. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ह्या मशीनीचं जोडायचं पूर्ण माहिती वगैरे बघितलेली आहे. तर आता 205P म्हणून मॉडेल आहे किसान क्राफ्टचं. तर ते या साहेबांनी खरेदी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता 7 HP मध्ये मॉडेल येते. सेम दोन्ही हे जे मशीन काम करतं तेच हे पण करतं. फक्त ह्याची 7 HP येते आणि त्याची 9 HP येते. तर 9 HPचं मॉडेल या साहेबांनी खरेदी केलं. साहेब, नाव काय आपलं? गाव कोणतं? केळघरवरून साहेब आले होते. त्यांनी मशीन खरेदी केले. चिखलणी, भांगलणी, भात करणे, परत चिखलात वापरणे, सड काढणे भाताची, अशा सगळ्या कामांसाठी ते मशीन वापरणार आहेत. तर साहेब, तुमच्या इकडे शेती कोणती असते जास्त? आमच्याकडे भात शेती आणि स्ट्रॉबेरी. भात. तर तुम्ही हे मशीन कशाला वापरणार होता? भात शेती आणि स्ट्रॉबेरीची. अच्छा, म्हणजे हां. तर साहेबांनी भात शेती आणि स्ट्रॉबेरीत मशीन वापरायसाठी घेतलंय. तर तसंच आता ह्या साहेबांना पण आपण विचारू, केलंय चालू. तर साहेब, 7 HP मध्ये तुम्ही मॉडेल घेतलंय 205Pचं. तर तुम्ही या मशीनीने काय काय कामं करणार आहे? आमच्याकडे जास्तीत जास्त भात शेती आणि बाकीचं रानामधले जे गवत वगैरे काढणं असतं. अच्छा, रोटर वगैरे फिरवणं. हा. त्यासाठी आम्हाला सगळ्यात जास्त लागतं. म्हणजे तुम्ही भातातच वापरणार machine. भाताचं जास्त करून. म्हणून तुम्ही 7 HP मधलं मॉडेल घेतलंय. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, 205P मध्ये मॉडेल लहान येतं, HP कमी येते, इंजिन साईज बारकी येते. त्यामुळे होतं काय की ज्यांना क्षेत्रफळ कमी आहे त्यांच्यासाठी हे मशीन चांगलं आहे. तुम्ही वापरू शकता. म्हणजे कमी पैशात पण तीच कामं तुम्हाला हे मशीन देणार आहे कमी HP. तुम्हालाही कोणत्याही प्रकारचं मशीन वगैरे घ्यायचं असलं किंवा काहीही खरेदी करायचं असलं तरी आपल्याकडे बिंदास्त येऊ शकता. कोणतीच तुम्हाला अडचण येऊन देणार नाही. आपल्याकडे मिस्त्री वगैरे सगळे आहेत यासाठी. तर आपले मिस्त्री आहेत तिथं, कांबळे मिस्त्री, पॉवर विडरचं सगळं बघतात. काही जरी झालं तरी पॉवर विडरचं वगैरे सगळंच, मळणी मशीन, पॉवर विडर ऑलराऊंडर आहेत. तुम्हालाही कोणत्याही प्रकारची अडचण आली तरी तुम्हाला डायरेक्ट मिस्त्रींचा नंबर देणार. जरी काय फोनवरून सॉल्व्ह होणारा असा प्रॉब्लेम असला तर तो फोनवर होईल, किंवा जर तिथे यायची गरज पडली तर मिस्त्री तिथे येऊन पण जातील. काय अडचण नाही. सर्व्हिसच्या बाबतीत आणि क्वालिटीच्या बाबतीत तडजोड असते का साहेब आपली? नाही. त्यामुळेच आपले कस्टमर एवढे आतापर्यंत येण्याचं कारण काय आहे तर सर्व्हिस आणि क्वालिटी. तुम्हालाही कोणत्याही प्रकारचं पॉवर विडर वगैरे काहीही घ्यायचं असलं बिंदास्त येऊ शकता. आम्हाला संपर्क साधा. आपला संपर्क आहे 91 45 00 40 40 आणि 88 79 04 53 98. आपला पत्ता आहे रहमतपूर सातारा रोड, HP पेट्रोल पंपासमोर रहमतपूर. सर्व्हिस आणि क्वालिटी आपल्याकडेच भेटणार 100%. धन्यवाद.